सकाळचा नाश्ता हेल्दी, हलका आणि टेस्टी हवा असेल तर ही रवा मेथीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट. चला बघूया कसा बनवायचा हा खास नाश्ता. इथे आपल्याला कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि किसणीच्या छोट्या साईजने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. मुलांना तर बटाटे आवडतातच आणि बटाट्यामुळे ह्याला टेस्टही खूप छान येते. ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे, बेसन, दही, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर. मेथीचा सीझन आहे म्हणून बारीक चिरलेली ह्याच्यात मेथी घालायची. जर मेथी नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या ह्याच्यात भाज्या घालू शकतात. कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट, जिरं, चिली फ्लेक्स, मिरपूड. हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याचं मिश्रण आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. आता आपण याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ. इथे रवा बघा कसा छान असा फुललेला आहे. आपल्याला एवढंच घट्ट मिश्रण ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्ट ऐवजी बेकिंग सोड्याचाही वापर करू शकतात. ह्याच्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे बघा आपलं मिश्रण जे आहे ते छान असं फुललेलं आहे आणि हलकं हलकं झालेलं आहे. इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण नाश्ता बनवायला घेऊया. इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे. तुम्ही इथे तडका पॅनचा सुद्धा वापर करू शकता. पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल पॅनच्या चारी बाजूला चांगलं लावून घ्यायचं. ह्याच्यात थोडीशी राई घालायची, थोडीशी तीळ. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला. कढीपत्त्याची पानं. आता हे तयार केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला पसरून घ्यायचं. हे जे आहे ते आपल्याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याला वरच्या साईडने सुद्धा तेल लावून घेऊया आणि दुसरी बाजू पण आपल्याला अशाच प्रकारे शिजवून घ्यायची आहे. दोन्ही बाजू आपण चांगल्या शिजवून घेतलेल्या आहे आणि हे बघा मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे. आता सगळेच आपण असे बनवून घेऊया. हे घ्या, इथे आपला रवा आणि मेथीचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. मेथीचा असा वेगवेगळ्या प्रकारे वापर केल्यामुळे लहानच काय मोठे सुद्धा मेथी आवडीने खातील आणि याच्यामध्ये मेथी टाकलेली आहे हे खाल्ल्यावर कुणाला कळणारही नाही. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.